उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज सकाळी बारामतीतील बॅडमिंटन क्लबला भेट दिली। यावेळी त्यांच्यासोबत बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव देखील उपस्थित होते। क्लबमधील सदस्यांशी संवाद साधताना दादांच्या विकास कामांच्या आठवणी जाग्या झाल्या आणि उपस्थित बारामतीकरांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले। दादांनी केलेल्या कार्याची आठवण आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत असून दादा आपल्यात नाहीत हे वास्तव अजूनही अनेकांना मान्य होत नाहीये, अशी भावनिक भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। तुमच्या मनातले दादा आणि सतत प्रभाव टाकणारे दादा आपल्या क्षणोक्षणी त्यांच्याच प्रभाव मला खूप फील होते बघितलं जयदादा बघितलं तुम्हाला बघितलं मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं सगळे आता हे तुमच्यावर अवलंबून आहे नक्कीच होईल नक्कीच आम्ही माळेगावकर पण 100% तुमच्या पाठीशी सगळे झाले त्याच्यामध्ये प्रत्येक बारामतीकरा इथला असेल बाहेर असणार असेल कुठलाही असेल। रत्नागिरी राजापुरातील बॉक्साइट उत्खननाला सामंत बंधूंनी विरोध केलाय। मागील सरकारमध्ये बॉक्साइट प्रकल्पाला स्थगिती दिली होती। जनतेविरोधात जाऊन सरकारला काहीही करता येत नाही असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंतांनी केलंय। ज्यावेळी बॉक्साईटच्या संदर्भातला निर्णय मागच्या सरकारमध्ये झाला त्यावेळी देखील या जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो, त्यावेळी देखील माझी ही भूमिका होती की जर जनतेने स्वीकारलं तरच या ठिकाणी प्रोजेक्ट आणला पाहिजे आणि त्याच भावनेतनं पालकमंत्री या नात्यानं मी स्वतः त्याला स्थगिती दिलेली होती। माझा आणि आमदार किरण भैया सामंतांचं देखील आज बोलणं झालेलं आहे। त्यांची भूमिका ही जनतेची भूमिका आहे, जनतेनं त्याला विरोध केलेला आहे म्हणून मासिक सभेने देखील एकमतानं त्याला विरोध केलेला आहे। त्याचा विचार सरकारला करावाच लागणार आहे। ज्या पद्धतीनं बॉक्साईडच्या विरोधामध्ये विरोध हा मागचे 2-2.5 वर्ष होतोय त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाऊल टाकत असताना पुढल्या विचारांची टाकू तिथल्या लोकांना जे अपेक्षित आहे तीच भूमिका किरण सामंतांची आणि तीच भूमिका पालकमंत्री म्हणून उदय सामंतांची। दुबईतून ऑनलाईन लग्नाचा बनाव करत तरुणीवर अत्याचार करण्यात आलाय। शेख अब्दुल रहमान असं नराधमाचं नाव आहे। शारीरिक संबंध प्रस्थापित करत लग्नास नकार देण्यात आला। आरोपी पोलिसांच्या अटकेत असून ही घटना छत्रपती संभाजीनगर मधील आहे। श्रीमंतीचा बनाव करून एका तरुणानं 21 वर्षीय तरुणीची फसवणूक करत तिच्यावर अत्याचार केल्याची ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। शेख अब्दुल रहमान यानं स्वतःला प्राचार्याचा मुलगा असल्याचं भासवून दुबईतून व्हिडिओ कॉलवर ऑनलाईन लग्न केलं। त्यानंतर शहरात येत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करून लग्नास नकार दिला। तसेच आर्थिक गुन्ह्यात अटक होणार असल्याचं सांगून तो फरार झाला। अखेर पीडितेने जिन्सी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। वाशिम जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढली आहे। विद्यार्थ्यांसाठी प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। जिल्ह्यातील सर्व शाळांच्या वेळेत आता बदल करण्यात येतोय। शाळा सकाळी 7 ते 11 मध्ये भरवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर अजिंठा लेणीत शनिवारी पुन्हा मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केलेला आहे। या घटनेत एका विदेशी पर्यटकासह 6 जण जखमी झालेत। 3 महिन्यातील अजिंठा लेणीत मधमाशांची ही हल्ला करण्याची 11वी वेळ आहे। आतापर्यंत मधमाशांच्या हल्ल्यात 415 पर्यटक जखमी झालेले आहेत। भेंडवळची ऐतिहासिक घटमांडणी आज आहे। 19 एप्रिलला पावसाच्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे। तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घटमांडणी केली जाणार आहे। उद्या 20 एप्रिलला भाकीत वर्तवलं जाईल। बुलढाण्यातील ही घटमांडणी भेंडवळची ही ऐतिहासिक घटमांडणी आज केली जाते। पावसाच्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचं मात्र लक्ष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।